जपानची राजधानी टोकियो. अधूनमधून होणारे भूकंप या शहराला नवे नाहीत, पण नोव्हेंबर मधला बर्फ या शहराच्या एका पिढीनं पाहिलेलाच नाही. यंदा मात्र हे अघटित घडलंय. तब्बल 54 वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातच टोकियोमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टी होईल असा हवामान अंदाज होता खरा, पण मला शंकाच होती, कारण अजून नोव्हेंबर महिनाच आहे. त्यामुळे मी खूपच चकित झालीये. मला धक्काच बसलाय. हे खूपच लवकर आहे, खूप लवकर. या बर्फवृष्टीमुळे रस्ता आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. जपानमध्ये मागच्या वेळी नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी झाली तेव्हा अमेरिकेत जॉन एफ केनेडी अध्यक्ष होते आणि यंदाचा नोबेल पुरस्कार मिळालेले गीतकार गायक बॉब डिलन यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता. इथं वर्षातून 1-2दाच बर्फवृष्टी होते आणि ती देखील जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. मात्र यंदाच्या या नोव्हेंबर स्नोमुळे शहराचं तापमान जवळजवळ 0°C जवळ पोहोचलंय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानाचा समतोल ढळल्याचं तर हे लक्षण नव्हे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.